शंभूराजांना शिवाजीराजांना जर तुम्ही धर्माची प्रतीक मानता तर मग तुम्ही इतके वर्ष या लोकांचा अपमान का केला? तुम्ही त्यांचं क्षत्रियत्व का नाकारलं? तुम्ही त्यांचं राजपद का नाकारलं? याचं उत्तर कोण देणार की नाही महाराष्ट्र? आणि आज मात्र राजकारणासाठी शंभूराजांचा वापर केला जातोय, हे सगळ्यात निंदनीय आणि गलिच्छ गोष्ट आहे. की शंभूराजांना तुम्ही धर्मवीर म्हणता की नाही? बरोबर आहे. काय म्हणता? धर्मवीर, धर्मासाठी मेले म्हणतात. ठीक आहे. आता या शंभूराजांची एक वारस आहे प्रतापसिंह भोसले. 1848 मध्ये 28 मध्ये प्रतापसिंह भोसले, हो नीट ऐका, 1828 मध्ये शंभूराजांचे थेट वारस प्रतापसिंह भोसले सातारच्या गादीला छत्रपती आहे. ठीक. समस्त उच्चवर्णीयांनी बहिष्कार टाकलेला आहे की भोसले हे अस्पृश्य आहेत, म्हणजे क्षत्रिय नाही. ते कोण आहे? कोण आहे? कोण आहे? म्हणून आम्ही त्यांना क्षत्रिय मानत नाही. म्हणून आम्ही प्रतापसिंह भोसलेच्या राजवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आम्ही विधी करणार नाही. बहिष्कार. प्रतापसिंह भोसले चिडले आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं हे नेहमीची झंझट लोकांची एकदाची मिटवली पाहिजे, म्हणून सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये अभूतपूर्व निमित्त ठेवली वादविवाद की एकदाचा फैसला होऊन जाऊ द्या, मराठी शूद्र आहे की क्षत्रिय म्हणून. आणि मग त्यांनी धार, उदयपूर, नागपूर जिथे जिथे मराठ्यांच्या शाखा आहेत सगळीकडे पत्र पाठवले, सगळीकडे जुने दस्तावेज मागवले आणि सातारच्या संस्कृत पाठशाळेमध्ये ऐतिहासिक खटल्याला सुरुवात झाली. प्रतापसिंह भोसले हाती तलवार घेऊन तिथे हजर आहे. तिथे गजेंद्र गडकर विरुद्ध विठ्ठल सखाराम, मराठ्यांची बाजू मांडली विठ्ठल सखारामने आणि उच्चवर्णीयांची बाजू मांडली गजेंद्र गडकरांनी. आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये दंगल होऊ नये म्हणून फौज फाटायला तिथे प्रतापसिंह भोसले तलवार घेऊन उभे आहेत. आणि सरते शेवटी काय निर्णय लागतो की मराठी एक क्षत्रिय आहेत आणि त्यांचे सगळे संस्कार जे आहेत ते कसे केले पाहिजे? वेदोक्त केले पाहिजे. तरी सुद्धा कोणी करायला तयार नाही. ते सांगतात आम्हाला मान्य नाही. आम्ही मानतो की छत्रपतींचं घराणे शूद्र आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचे संस्कार करणार नाही. ठीक. मग 1831 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर माल्कम भारतामध्ये आला. शेवटी माल्कम त्याला गेले आणि सांगितलं की सातारचे प्रतापसिंह भोसले आमच्या धर्मशास्त्राच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करतायत, त्यांना पदावरून खाली खेचा, पदच्युत करा. तो माल्कम काही ऐकला नाही. लोक म्हणतील हे अपवादाने जाऊ द्या. आम्हाला एकीकडे आज धर्मवीर ह्या विरोधाला लावतात म्हणून सांगतोय, दुसऱ्या शाहूची मुंज नाना फडणवीसाने कटक कारस्थान करून पुराणोक्त पद्धतीने घडवून आणली. तुम्ही म्हणाल हा पद आहे, हा पद आहे, जाऊ द्या. 1901 मध्ये राजर्षी शाहू महाराज पंचगंगेच्या काठावरती स्नानाला उभे आहेत. राजाराम शास्त्री नारायण भट आहेत. आपण ऐकलंय बऱ्याच लोकांनी, पण सांगतोय कसे जमते जर ऐका. आणि मग ते करत असताना नारायण भट पुराणोक्त मंत्र म्हणतोय. राजाराम शास्त्री शाहूराजांना सांगतात की महाराज हा नारायण भट पुराणोक्त मंत्र म्हणतोय आणि हे जाणून बुजून करतोय. पुराणोक्त मंत्र शूद्रांसाठी म्हटले जातात. शाहूराजा विचारतात, महाराज विचारतात की नारायण भट बरोबर आहे काय? नारायण भट म्हणतात हो महाराज बरोबर आहे. का? कारण तुम्ही शूद्र आहात. महाराजांच्या पायाची जमीन सरकून जाते. अरे मी महाराज आहे, महाराज याला मी पगार देतो, हा माझा पगारी नोकर आहे, हा मला तोंडावर असं म्हणतो. मग आम्ही जे क्षत्रिय कुलावतांचे जी काही पदवी धारण करतो त्याचं काय? नारायण भट म्हणतो आम्ही सर्व शक्तिमान ब्राह्मणांनी जोपर्यंत तुम्हाला क्षत्रियत्व देत नाही तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय नाहीत. मग शाहूराजांचं तुझे टाळकं सरकतं आणि शाहू महाराज या सगळ्या वर्ण व्यवस्थेचे विरोधात बंड करतात. आणि त्याच्यावर टिळकाचे 2 लेख आहेत. 22 ऑक्टोबर 1901 आणि 29 ऑक्टोबर 1901. त्याच्यामध्ये टिळक असं लिहितात की म्हणे शिवाजीराजांनी हिंदू धर्माची रक्षा केली म्हणून आम्ही त्याला क्षत्रियत्व दिलं, पण शाहू महाराजांनी असा कोणता मोठा पराक्रम गाजवला की त्यासाठी आम्ही त्यांना क्षत्रियत्व बहाल करावं. शाहू महाराज म्हणतात नको बाबा, तुमच्याकडून सर्टिफिकेटची गरज नाही. मग जर समजा तुम्ही आज जर समजा
शंभूराजांना शिवाजीराजांना जर तुम्ही धर्माची प्रतीक मांडता तर मग तुम्ही इतके वर्ष या लोकांचा अपमान का केला? तुम्ही त्यांचं क्षत्रियत्व का नाकारलं? तुम्ही त्यांचं राजपद का नाकारलं? याचं उत्तर कोण देणार की नाही महाराष्ट्र? हे कोणाला द्यायचं नाही. 350 वर्ष शंभूराजांना याच महाराष्ट्रात याच लोकांनी बदनाम केलं, छळ 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 छळलं. आणि आज मात्र राजकारणासाठी शंभूराजांचा वापर केला जातोय. हे सगळ्यात निंदनीय आणि गलिच्छ गोष्ट आहे. म्हणजे महाराज शंभू महाराज काय राजकारणाची प्रतीक नाही, हे काय तुमच्या भिकार राजकारणासाठी वापरण्यासाठी म्हणून नव्हे. ते प्रेरणा देणारे महापुरुष आहेत.